वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी तालुक्यात दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक MH04 DY 6642 व एक मोटरसायकलचा अपघात। दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोडवर अल्टो गाडी व एक मोटरसायकल यांचा अपघात झाला असून रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली होती। सदर अपघातात अल्टो गाडीमधील देविदास पंडित गांगुर्डे वय 28 राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, मनीषा देविदास गांगुर्डे वय 23 वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, उत्तम एकनाथ जाधव वय 42 वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, अलका उत्तम जाधव वय 38 वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, दत्तात्रय नामदेव वाघमारे वय 45 वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, अनुसया दत्तात्रय वाघमारे वय 40 वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, भावेश देविदास गांगुर्डे वय 2 राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सर्व 7 जण मयत झाले असून मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरगडे वय 25, अजय जगन्नाथ गोंद वय 18 वर्ष राहणार नडगे गेट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचाराकामी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल केले आहे। यातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांचे नातेवाईकाचे मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेले होते। ते परत त्यांच्या गावी जात असताना सदरचा अपघात झालाय। अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याचे बाजूचे पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील इसमांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शेखर करीत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, सुरेखा गांगुर्डे, देवळा प्रतिनिधी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।